त्याला फोन केला होता, त्याला वेळ लागेल राव. नेमकं दुकानावर बसलंय, वासर धुवायच्यात जरा आहे ना. यंदा शेण वाढा लागते माग जरा, रात्रीचं आले हो सर. याला लई नाही टाकायचं खायला, ये मग करे ना त्याला पचत नाही. सकाळी आलो तो साधारण लवकर एक 7:30 वाजता आलो असतं. गोटा बेटा साफ केला काय फक्त इथून फोडायचं, असं वात जेवढं जाईन तेवढं भरायचं, असंच करावं लागेल. हो जवळपास 4 वाजल्यात. आत्ताच तिघांना धुवून काढलं मी, तरी ते नेमकं गेलं मित्र आली ती गेले बाहेर. मग मी त्याला तिथं बांधलं आणि तिघांना धुवून काढली. मग काय झालं तुझ्याला, आजारी पडली काय किती? थांब इयर पकडला वाटतं. मग नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण ना एक 12:30 वाजलेत. जस्ट आता गोट्यावर आलो आहे मी. सकाळी आलो साधारण लवकर एक 7:30 वाजता आलो असतं. गोटा बेटा साफ केला अख्खा. आज आहे ना तिघांना धुवायचे आपल्याला, म्हणून गोटा धुतला नाही, फक्त शेण काढलं इथंच ठेवलंय. थोड्या वेळानंतर आहे ना रितेश फ्री होईल त्यावेळेस आपल्याला धुता येईल तिघांना. त्या तिघांना धुवून काढायच्यात. आज नेमकं आहे ना संडे आहे. संतोष सेट नेमकं फसी पोर आहे. कृष्णाला मी सगळं सामान मी आणून दिलंय, त्याचं काम चालू आहे, कटिंग सेल्स. त्यांना शेण वाढा घालतो मागं फक्त, थोडा काढा टाकून दिला मी मला. अरे त्याला फोन केला होता, त्याला वेळ लागेल राव. नेमकं दुकानावर बसलंय, वासर धुवायच्यात जरा आहे ना. अर्धा 1 तासानंतर धु म्हणला. 1 वाजला, आत्ता 2 वाजता धुता येईल. मग तिघांना धुवायला वेळ लागेल, 1 तासभर तर जाईन, 1-1.5 तास. त्यात गोटा धुवायचा आणि टाकीत पाणी आहे, अर्धी टाकी आहे. रानात आलो डायरेक्ट. असं काम नव्हतं, हॉटेलवर कृष्णा आहे, आता या वाजता पण आला असन. मला आहे ना ते पण चांगलं पाणी, मला आहे ना ते गिन्नी गवताचं जरा पाणी सोडून द्यायला पाहिजे. वरती सार फुटलेलं आहे डायरेक्ट सगळं. मग बार चालू करून मोकळं सोडून द्यायला लागेल फक्त याला. ट्रॅक्टरवाला म्हणलं त्याला बसतच नाही, ते त्याला काढाक झालेलं आहे. ते ओलं झालं ना म्हणला, मग व्यवस्थित बसन. चांगलं आहे टाइमपास गावात, माहिती का, काही नसल्या वेळ चारायचं आणि बरंच आहे. आम्हाला खापायचं नाही उलट, अरे त्याच्या गाई साकाट खापायचं नाही रे एवढंही. इथं खाली आहे त्याला असं वाफ सारे आहे. वरती फुटले डाय सगळ्या. वर प्रॉब्लेम आहे खरा, इथं काय अडचण नाही, इथं बसन पाणी. आता पण लय कडक झालेलं बरं काही वावर. पानं पण माहिती लागणार, पानं असतं त्याला मोकळं करून टाकलं असतं. पाणी सोडून द्यायला पाहिजे याला. आता आज तर काय नाही, उद्या पण नाही ना. उद्या यायचं आम्हाला घाटात. उद्या आम्ही काढले पाईटचं टोकन लिडुंगवाडीचं, मग तिकडं जायचं आम्हाला. खरं तर पाण्याचं नियोजन करा पाहिजे आणि याला पाणी सोडून देऊ. काय फक्त इथून फोडायचं, असं वात जेवढं जाईन तेवढं भरायचं, असंच करावं लागेल. काही इथं डायरेक्ट गायब झाले, साऱ्या प्लेन झाले अख्खं. आज 2 वाजता आहे ना आपल्याला वासरं धुवायच्यात, 2 जण आणि 1 गोडा धुवायचा. आणि त्या कांड्यावाल्या पोरांना पण सांगायला लागेल. त्यांचं कांड आहे ना आमचं झुकटी, आणि त्यांच्याकडे टोकन आहे. टोकन आमच्याकडे असतं ना, मग आम्ही टोकन पण कांड पण लावलं असतं चांगलं बाहेर. आता त्यांच्या हिशोबाने जाऊन दे, असं ॲडजस्टमेंट करून चाललं लागते. टोकन आपल्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून त्यांना घेतलं. तेच दादा काळोखी मित्रपरिवार एक दे चल. 2 वाजता का तुला? 2 घेतले. पाणी आहे का रे प्यायला? त्या लई साठा ठेवलाय. बंटी शेटला दे इंजेक्शन. ते नाही भेटत का रे इमलीचं 1 रुपयाचं? लवकर ये बघ आता.
सोमदादा काळोखे मित्र परिवार. जाऊ का सोमला पण नको घ्यायला का? थम्सअप आणि ते घेऊन सगळं आणतोले साहित्य मी. गाडी कुठे आपली? शाबाश. आता 2:30 वाजलं फक्त. आता धुवून काढू पहिलं गोठा धुवू, नंतर आपल्याला काय काम करतं यांना धुता येईन. काय आलं मी गोठात धुतला नाही बरं धुवायला. जवळपास 4 वाजल्यात. आत्ताच तिघांना धुवून काढलं मी. तरी त्याने नेमकं गेला मित्र आली ती गेले बाहेर. मग मी त्याला तिथं बांधलं आणि तिघांना धुवून काढली. मग लय वेळ गेला राव. एक 1.5 तास लागला आणला धुवायला. आत्ता जाऊन धुतलं. मग गोटा बी क्लीन करून टाकला, थोडा कडवा टाकला आणला. फॅन चालूच ठेवायचा म्हणून 1 तास 1.5 तास 2-1 तास फॅन तुरंत चालू अख्खी वाळतीन आणि गोटा पण वाळून जाईन. उद्याचं नियोजन करायचं आणि त्यामुळं धुणं गरजेचं पडलं राव. काढवा फक्त या ठिकाणी जरा खराब आहे फक्त. या ठिकाणी खराब आहे फक्त. आणि इथं जरा थोडा पाणी पडलंय इथे खराब निघलं झालं वाटतं. काळा पडलाय. खड्डाच पडला नाही त्या शपथ. लय खराब नाही व्हायला पाहिजे. काढ बरोबर 3-4 पेंड्या काढून ठेवते ह्याला दे मला. उद्यासाठी एवढं नियोजन करायला लागले पळापळ. नाही तर यांना धुवायची पण होती लवकर. गोटा तर मी असंच करत होतो. सगळा गोटा धुवून काढला आणि एकदम क्लीन झाला सगळं. ही बाजू पण साफ केली. विक्रम शेठ चांगला पाहून द्या खाऊन खाऊन. चांगलं. किती किलो आला होता तो? किती किलो होता? आईच्या घरचं लवकर. 5-4:30 वाजले रे. नंतर करतो चल. अर्ध्यात बाहेर गेले असतील काय ताव करू. थोड्या वेळ करतो. कर लवकर. चहा कर पहिला. हो 5 वाजले जवळपास. एक अर्धा तास घरी गेलतो. चहा बी पिऊन आलो. तर गाडा बघत होतो ऑनलाईन. पाईटचाच घाट चालू आहे. उद्या आपल्याला तिथं जायचं आहे. आणि अरे खालचं नाही अजून वाढलं राव नीट. नीट लवकर नाही वाढली. थोड्या वेळ राहून चालू असंच.
7 वाजल्यात. आता हॉटेल चाललोय मी. सकाळ धरून मी गेलोच नाही. फक्त एकदा मटेरियल दिलं कृष्णा का तेवढं भाजीपाला. नंतर मी डाय घरी निघून गेलो. मग त्या वासरांचा धुवाधुई ते असला वेळ गेला मला. मग घरी थांबलो थोड्या वेळ. आता चाललोय हॉटेलवर. असतात चहावर मसाला लोकर काळा. कृष्णा बाय नमस्ते. आता थंडी द्या बघ. आता आहे ना 7 वाजलेत. अहो बघ 1 तास 2 तासांनी असले वाईट थंड पडन ना त्या दुःख पडतात. कृष्णा भाई चाय बनव काला वाला अदरक डाळवर. संतोष शेटणी आहे क्या? काय झालं तुझ्या आजारी पडली काय किती? थांब इयर पकडला वाटतं. मग कुठलं चिन्ह वाट लागली मग याला आता उद्या पहिलं डॉक्टरकडे चल. टाकायची होती त्याच्या सर्व्हिसिंगला. चलो उधर अरे नया ड्राइवर रे तुम्हारा नया गाडी अन्ना. अन्न डायरेक्ट गोट्या भरलाय. हां लगा चाबी झाला. चलो अन्न सांग आलो आम्ही चहा घ्यायला. चलो तो चेट इधर डेली का रूटीन है हमारा चाय पीने का. पहले ये खाता है फिर चाय पीता है. अण्णा चहा पिऊन घेतला आधी. आता चूज करते काय अण्णा. भेटो अण्णा चल. पुढं म्हटला उद्या रे बस चला. अरे 9:30 वाजता आले तर राव. आता चाललोय घरी मी. संतोष शेट आज रात्रीपर्यंत आहे. उद्या काय आपल्या सोमवार आहे. हॉटेलला सुट्ट्या असतील. संतोष हँडल करीन आता 1 तास 2 तास नंतर बंद करीन 11 वाजताच. यंदा शेअर वाढा लागते माग जरा रात्रीचं आले हो. सर याला लई नाही टाकायचं खायला. ये मग करे ना याला पचत नाही. हिचा नाही काय प्रॉब्लेम. सर याला थोडा कडपा टाकून देऊ.